नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला मोठी बातमी. आजच्या दिवसातली शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नागपुरात आणि चंद्रपुरात झालेला बंपर वोटिंग विजयी उमेदवाराला तारणार असा दावा राजकीय वर्तुळामधून केला जातोय. त्यामुळे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील पुढचा आमदार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे नागो गाणार विजयाची हॅट्रिक करणार की सुधाकर अडबाले भाजपचं नुकसान करणार, यात शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वेळीपेक्षा यंदा मतदान जास्त झालेलं असून पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या नावावरती उमेदवाराची भिस्त असणार आहे. त्यामुळे भाजपचे नागो गाणार विजयाची हॅट्रिक करणार की सुधाकर अडबाले हे गाणारांना धक्का देणार, या सगळ्याचा निकाल आज आपल्याला कळेल. नाशिक पदवीधर निवडणुकीचा देखील आज फैसला होतोय आणि पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत असून सत्यजित तांबे बाजी मारणार की महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांचा विजय होईल, याचा निर्णय आज होईल. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. नेमाणी गोडाऊनमध्ये मतमोजणी सुरू असून 24 टेबलांवरती मतमोजणी सुरू आहे आणि त्यामुळे भाजपचे रणजित पाटील की महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि वंचित आघाडीचे अनिल अमलकर यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागलंय. नाशिक, नागपूर, अमरावती या ठिकाणी आता कोण बाजी मारणार आणि त्यासाठीची मतमोजणी सुरू झालेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये ही चुरस आहे. तर कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची सुद्धा निवडणूक अगदी चुरशीची झालेली आहे. शेकाप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे, कारण मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे कोकणात बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. त्यामुळे कोकणामध्ये शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक ही चुरशीची आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, या तुम्ही कोणत्या मतदारसंघाबद्दल विशेषतः सांगाल आणि कोकण शिक्षक विधान मतदारसंघाची सुद्धा एक निवडणूक चुरशीची आहे, तिथे नेमक्या काय लढती आहेत, काय सविस्तर सांगाल? कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ या ठिकाणी मी आहे. नवी मुंबईतल्या आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी सुरू आहे. मागे मतमोजणी केंद्र जे आहे त्या केंद्रावर आपण पाहिलं तर आता मतपेट्या उघडलेल्या आहेत आणि ज्या मतपत्रिका आहेत त्यांचं शॉर्टिंग सुरू आहे. या प्रत्येक मतपत्रिका ज्या आहेत त्यांचा 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा केला जाईल आणि त्यानंतर ह्या सगळ्या मतपत्रिका ज्या आहेत त्या पुढे जिथं कोकण विभागीय आयुक्त जे आहेत ते आणि निवडणूक अधिकारी जे बसलेले आहेत तिथे ह्या सगळ्या मतपत्रिका ज्या आहेत त्या टाकल्या जातील. त्यातून मग वैध आणि अवैध मतपत्रिका काढल्या जातील. मग जेवढी वैध मतं जी आहेत त्यांचा एक रेशो ठरवला जातो. कमीत कमी 50% जे आहे ते उमेदवाराला म्हणजे मतं जी आहेत ती पडली पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की रेग्युलर आपण जे निवडणुका पाहतो त्यापेक्षाही वेगळी निवडणूक असते. इथं पहिला पसंती क्रमांक, दुसरा पसंती क्रमांक, तिसरा पसंती क्रमांक अशा पद्धतीने निवडणूक असते. त्या पद्धतीनं प्रत्येक मतदार जो आहे तो उमेदवाराला मतदान करू शकतो. म्हणजे उदाहरण आपण पाहिलं तर 1 नंबरच्या उमेदवाराला जर 10,000 मतं पडली असतील आणि वैध मतं ही जर 25,000 असतील तर त्या मतदाराला जवळपास 12,501 मतं पाहिजे, तेव्हा तो उमेदवार जो आहे त्याला त्या ठिकाणी विजयी घोषित केलं जातं. पण जर पहिल्या राऊंडमध्ये कुठल्याही जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला 50%च्या रेशोच्या हिशोबाने किंवा सरासरीच्या हिशोबाने, टक्केवारीच्या हिशोबाने जर मतं पडलेली नसतील तर मग दुसऱ्या प्रिफरन्सची मतं जी आहेत, दुसऱ्या पसंतीची मतं जी आहेत ती मतं जी आहेत ती काउंट केली जातात आणि त्यातून मग पुढे 50%चा रेशो कंप्लीट होतोय का हे पाहिलं जातं आणि त्यातून मग उमेदवार निश्चित केला जातो आणि मग तो उमेदवार जो आहे त्याला विजय घोषित केलं जातं. ही प्रक्रिया सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेली आहे. पण जवळपास पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजे उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल.
ही प्रक्रिया फार किचकट असते, लांब असते. मतदार जे आहेत ते जवळपास 36,000 आहेत. पण असं असलं तरी पूर्ण आपण जर पाहिलं तर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया फार किचकट आहे आणि त्यामुळे फार वेळ लागतो आणि त्यामुळे या सगळ्या जे मतमोजणी आहे तिला वेळ लागत असतो आणि उमेदवार घोषित करणं वेळ लागतो. बरं. आपण जर पाहिलं तर ज्या मतदारसंघातून जवळपास 8 उमेदवार उभे आहेत. सर्वात जास्त या ठिकाणी ताकद जी लावली होती ती भाजपनं, बाळासाहेब शिवसेना पक्ष, बरं. रिपाई गट, रिपाई आठवले गट आणि इतर जे शिक्षक संघटना आहेत 6 यांनी अजित- ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकरता. अजित, या सगळ्या मतमोजणीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच. निकाल सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमत वरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता नागपूर असेल, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील पुढचा आमदार कोण याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपचे नागू गाणार तिथे विजयाची हॅट्रिक करणार की सुधाकर अडबाले भाजपचं नुकसान करणार, हा तिथे प्रश्न पडलाय किंवा याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या विभागात 87.33% मतदान झालेलं होतं. तर कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक सुद्धा चुरशीची झाली होती आणि शेकाप, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे काही वेळात स्पष्ट होणार आहे. तर औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी देखील सुरू आहे. या विभागामध्ये 87.33% मतदान झालेलं होतं आणि या मतदारसंघावरती गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे विक्रम काळेंचं वर्चस्व राहिलेलं आहे. यंदा मात्र प्रदीप सोळुंखे यांनी बंड केल्यामुळे काळेंसमोर आव्हान निर्माण झालंय. तर भाजपमध्ये सुद्धा नितीन कुलकर्णी यांनी बंड केल्यामुळे भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यासमोर सुद्धा आव्हान असणार आहे. आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आता मतमोजणी ही जे उमेदवार एकत्रित सजा महाराष्ट्रात कुठे दिसणार नाही. मात्र आमच्याकडे एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे, कारण सगळेच उमेदवार जे आहेत एक ठिकाणी या ठिकाणी आहेत. मी आधी विक्रम काळेंकडे येतो. दादा, मी तुम्हाला प्रश्न तर विचारणारच आहे, पण एवढे सगळे तुम्ही एकत्रित सोबत महाराष्ट्रासाठी शॉक आहे? नाही, आता पहा, राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं. निवडणूक संपलेली आहे, मतदान झालेलं आहे, आज निकाल लागणार आहे. लोकशाहीमध्ये मतदार राजा हा राजा असतो, त्यामुळे त्यांनी ज्यांना कौल दिलेला आहे ते निवडून येणार आहेत. त्यामुळं शिक्षणानं विचार दिलेला आणि ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची राहिली. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत. किरण पाटील तुमचे प्रतिस्पर्धी आहेत भाजपचे, तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. किरण पाटील जर अंतर ठेवून उभे आहेत, परंतु त्यांना तुम्ही इथे आता अंतर ठेवू नका, आता निवडणूक झालेली आहे, अंतर ठेवू नका. त्यामुळं किरण पाटील असो किंवा विश्वासराव सर असो किंवा मनोज पाटील सर असो, नितीन कुलकर्णी आहेत, माने सर या ठिकाणी उभे आहेत, तायडे सर आहेत, हे आम्ही सगळे शिक्षण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत. पवार साहेबाचा आम्हाला आदेश आहे, संधी मिळत नसेल तर खिचून घ्या. पण पवार साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या आदेशाचं मी पालन करतोय. माझ्या परीनं एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या मैदानात लढू शकतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी मी सिद्ध झालेलो आहे. बंडखोरीमुळे निश्चितपणे त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं जे मतदान आहे ते त्यांनी मलाच दिलेलं आहे. त्यामुळे बंडखोरी वगैरे काही झालेली नाही. त्याच्यामध्ये आम्ही 1 नंबर 2 नंबर ते अशा पद्धतीने व्यवस्थितपणे झालेला आहे. बंडखोरी वगैरे हा विषय फक्त कालच्या तारखेपर्यंत होता. आज काही नाही, आज फक्त मतमोजणी होणे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागात शिक्षक मतदारसंघातल्या सगळ्या विभागांना मी सांगू इच्छितो की इथं कोणीही पैठणी आणि पाकिट याचा विचार न करता लोकशाही मार्गाने सगळ्यांनी निवडणूक. तुमच्यासाठी उमेदवार टफ कोण? विक्रम काळेंच्या विरोधात माझी लढाई आहे. या सगळ्या पक्षाच्या विरोधात शिक्षक कंटाळलेले आहेत. 3 टर्म संधी मिळूनही त्या संधीचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळं या राज्यातल्या ज्या प्रचलित अनुदानाच्या नुसार जे 12 वर्षापासून 15 वर्षापासून उपासपोटी शिक्षक काम करतायत, त्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या पक्षातल्या सगळ्यांच्या नेत्याची भाषणं मी ऐकली. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. औरंगाबाद नंतर आता नाशिककडे वळूया. तिथे पदवीधर निवडणुकीचा आज फैसला होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होतीये आणि सत्यजित तांबे बाजी मारणार की आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांचा विजय होणार हे आपल्याला आज कळेल. नाशिकमध्ये सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि झालेल्या एकूण मतदानापैकी 50%पेक्षा जास्त पहिल्या पसंतीची मतं ज्या उमेदवाराला मिळणार तो उमेदवार विजयी होणार आहे.
त्यामुळे सत्यजित तांबे हे दुपारी मतमोजणी केंद्रावरती पोहोचणार असून शुभांगी पाटील या देखील त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन नाशिकला पोहोचणार आहेत. माझं मतदान हे पाठ आहे की मतदान मला किती झालेलं आहे, कारण की मी ह्याच जनतेत गेल्या 10 वर्षापासून फिरत होते, म्हणून मतदार सुद्धा माझा पाठ होता की किती मतदान मला होईल हा मतदार माझा पाठ होता. म्हणून कोणी काहीही सांगितलं तरी ते मतदान माझं झालेलं आहे. म्हणून संगमनेरमध्ये किती 34च्या याने मतदान केलंय का कोणी केलेलं आहे हे मला माहिती नाही, पण मतदार हा माझा पाठ आहे पदवीधर, म्हणून विजय हा नक्की आपलाच आहे दादा. मी नावानिशी तुम्हाला सांगू शकते की कुठे किती मतदान झालेलं आहे. नागपुरात एक मोठी बातमी येते ती पाहूयात. सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या संगणकीय प्रणालीवरती काही दिवसांपूर्वी मोठा सायबर हल्ला झालेला होता. हॅकर्सने अत्यंत संवेदनशील डेटा चोरल्याची माहिती मिळाली आहे आणि या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्य दलासाठी स्फोटकं बनवणाऱ्या सोलर समूहावरती हा सायबर अटॅक झालेला होता. नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संवेदनशील डेटाची चोरी झाल्याची शक्यता आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्लॅक कॅट नावाच्या सायबर ग्रुपकडून हा सायबर अटॅक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी नागपुरातून आपल्या सोबत आहेत. उदय, काय या प्रकरणी अधिक माहिती? श्वेता, खरं तर जे आहे भारतानं जे आपलं संरक्षण क्षेत्र ज्यावेळी खाजगीकरणाकडे नेलं त्यावेळी सोलर एक्सप्लोजिव्हनं जे आहे ते देशासाठी अत्यंत जे आवश्यक असलेले उपकरण शस्त्रास्त्र आहे ते बनविण्याचं कंत्राट जे आहे ते खरं तर सोलर एक्सप्लोजिव्हकडे आहे. मात्र काही दिवसांअगोदर जे आहे ते या सोलर एक्सप्लोजिव्हच्या संगणकीय प्रणालीवर जो आहे तो सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात जे आहे नागपुरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अतिशय संवेदनशील असा हा ग्रुप आहे आणि त्याचं काम देखील अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो आता सीबीआयकडे सोपविण्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. कारण देशाच्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत हे सगळं प्रकरण आणि अतिशय संवेदनशील माहिती असल्यामुळे हॅकर्सने जी आहे ती माहिती चोरल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. त्यामुळे सायबर एक्सपर्ट आणि नागपूर पोलीस यांच्या माध्यमातून जे आहे ते याचा प्राथमिक तपास करण्यात आला. मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात अजूनही कोणी अधिकृतपणे बोलायला तयार नाही आहे. मात्र अतिशय गंभीर आणि तेवढीच चिंताजनक ही सगळी बाब आहे असं म्हणावं लागेल. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अतिशय गंभीर बाब, सायबर अटॅकचे प्रकार दिवसेंदिवस आपण वाढताना पाहतोय आणि त्यातच नागपुरामध्ये असा प्रकार समोर आला. आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. नाशिकच्या सारूळ परिसरातील अवैध गौण खाणींची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. अहमदनगर इथल्या महसूल विभागाचे अधिकारी नाशिक परिसरातल्या अवैध गौण खनिज उत्खननाची चौकशी करण्यासाठी दाखल झालेत. महसूल मंत्र्यांकडून न्यूज 18 लोकमतच्या बातमीची गंभीर दखल घेत धडक कारवाई करण्यात आली आहे आणि यानंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला न कळवताच नगरचे महसूल अधिकारी अचानकपणे सारूळ परिसरात येऊन धडकले. महसूल विभागाचे बडे अधिकारी अचानकपणे धडकल्यानं नाशिक जिल्हा प्रशासनाची धावपळ झाली. पुढच्या 2 ते 3 दिवस अवैध उत्खननाचं मोजमाप इथे चालण्याची शक्यता आहे. मुंबई वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचं काम सध्या पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्या उभारणीचा ठेका घेतलेल्या RKC या कंपनीकडून इथल्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. डहाणूमध्ये उत्खननासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असून या स्फोटामध्ये उडालेले भले मोठे दगड थेट नागरिकांच्या घरावरती पडून घरांचं तसंच घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत आम्ही संबंधित कंपनीचे जे मॅनेजर त्यांना बोलून आम्ही सूचनाही दिल्या आणि त्याबाबत त्यांना कळवलं की जेणेकरून पाड्यातील कोणाचे नुकसान होणार नाही आणि नुकसान झालं तर आपणास भरपाई करून द्यावी लागेल. पुण्यातली एक बातमी आहे. पुणे पोलिसांची गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा अशी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे. पोलिसांसाठी ही अनोखी योजना सुरू करण्यात आली असून अधिकृत पत्रक काढूनच ही योजना जाहीर करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा म्हणजे सामान्यांचा देखील पोलिसांना यामध्ये हातभार लागू शकतो आणि त्यासोबत म्हणूनच पुणे पोलिसांनी गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा ही योजना सुरू केलेली आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. वैभव, ही योजना सुरू करण्यामागे पुणे पोलिसांचा एक मोठा उद्देश असणार आहे, त्याबद्दल
नागरिकांसाठीच ही योजना जी आहे ती सुरू केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना नाहीये. पोलिसांनी जे फरार आरोपी आहेत किंवा वॉन्टेड आरोपी आहेत हे आरोपी पकडावेत यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जी आहे ती पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे. आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस शहरामध्ये सातत्यानं गुन्हेगारीचा आलेख जो आहे तो वाढतोय. 3 दिवसापूर्वी रिमांड होम मधून जवळपास 8 मुलं जी आहेत ज्याच्यामध्ये कोयता गँगची काही सहभागी होती ती शिडी लावून फरार झालेली होती. ते अजूनही सापडलेली नाहीयेत. त्याच्यामुळे आणि त्यासोबत फरार आरोपींचा आकडा जो आहे जवळपास पाहिजे आरोपींचा आकडा हा 2,500 गुन्हेगारांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे ही सगळी गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्त जे आहेत त्यांनी ही योजना जाहीर केली आहे. ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी जर फरार आरोपी पकडला तर त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर वॉन्टेड आरोपी पकडला किंवा गुन्ह्यामधला आरोपी असेल तर तो पकडल्यानंतर त्यांना 5-5 हजार रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहे. ही सगळी माहिती अधिकृत गॅजेटद्वारे पब्लिश करण्यात आलेली आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला ठाणे अंमलदारांना त्याची माहिती देण्यात आली आणि ही बक्षिसं जी आहेत त्याची रक्कम सुद्धा त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं. एरवी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी असेल तर पोलिसांना बक्षिसं दिली जातात आणि ती अगदी छोट्या रकमेची असतात. अजूनही पोलिसांना 100 रुपये किंवा 200 रुपयाचे रिवॉर्ड जे आहेत ते दिले जातात. असं असताना आता ही मोठी योजना जी आहे ती पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे. किमान त्यामुळे तरी पुणे पोलीस कामाला लागतील आणि जे वॉन्टेड आरोपी आहेत फरार आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडतील अशी अपेक्षा आहे. जी वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पोलिसांनी पोलिसांसाठीच सुरू केलेली ही योजना गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा. पंढरपुरात यात्रेसाठी आलेल्या 137 भाविकांना भगर आमटी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भगर आमटी खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री 2 वाजता सर्व रुग्णांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यामुळे सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. एक मोठी बातमी कोल्हापुरातनं हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवरती आलेत आणि जिल्हा बँकेसह अनेक ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी करण्यात आली तर बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखांमध्ये सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे वर्षाच्या सुरुवातीपासूनच लागलेला ईडीचा ससेमिरा अद्यापही कायम आहे. कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते शेतकऱ्यांच्या नावाने करोडो रुपयाची बोगस एफडी चौकशी सुरू. मिया हसन मुश्रीफ जे हिसाब तर द्यावा लागणार. आता मुंबई शहरामध्ये काही ठिकाणी 4 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतल्या काही भागामध्ये पाणी कपात करण्यात येणार आहे असं महानगरपालिकेकडून मुंबईकरांना कळवण्यात आलेलं होतं. पण आज 2 फेब्रुवारी आहे आणि अद्याप पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे सुरू झालेला नाहीये आणि त्यामुळे गोराईमध्ये महिला मोठ्या संख्येने जमल्या असून तिथे घोषणाबाजी सुरू आहे. 30 आणि 31 जानेवारीला पाणी पुरवठा बंद राहणार असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आता 2 फेब्रुवारीचा दिवस उजाडलाय. मात्र तरी देखील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आणि त्यामुळे मुंबईतल्या काही भागामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गोराईमध्ये आज देखील अजूनही पाणी पुरवठा बंद आहे. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.